एका सुंदर शांत नदीच्या किनाऱ्याला आणि डोंगराच्या मधोमधी होतं एक गोड गाव उल्टीपूर. ह्या गावातली लोक खूप खुशमिजाज आणि मिलनसार होते. त्यांचं जीवन सुखाने जायचं. पण एक दिवस काहीतरी असाधारण घडलं, जसं सगळ्यांचं जीवनच पलटलं. गाववाले जेव्हा झोपेतून उठले तर त्यांनी बघितलं की आकाश त्यांच्या जमिनीच्या खाली आहे आणि जमीन त्यांच्या डोक्याच्या वर. अरे देवा, अरे हे काय झालंय? पूर्ण धरतीच फिरलीये. झाडं हव्यामध्ये उलटे लटकत आहेत आणि हे मऊ मऊ आकाश जमिनीवर आलेत आणि ही पाऊस ही तर खालून वर फवारे मारत आहे. प्रकोप, नक्कीच हा धरतीमाचा प्रकोप आहे. खरोखरच उल्टीपूरची हालत बघून कोण पण हेच बोललं असतं की हा धरतीमाचा प्रकोप आहे. पण ह्याने छुटकारा कसा घ्यायचा हे कोणालाच माहित नव्हतं. गाववाले या विचित्र परिस्थितीने हैराण आणि परेशान होते. पण शेवटी त्यांनी ह्या हालतापासून समझौता केला. पण ह्यामध्ये एक अशी होती जी ह्या परिस्थितीला बदलणार होती. आजोबा, आजोबा, तुम्ही कुठे आहात? काय झालं माझे बाळा? आजोबा, तुम्ही कुठे होता? मी तुम्हाला किती आवाज लावली. मी तर असंच बाहेर फिरत होतो. अच्छा, बाहेर फिरत होता? तर सांगा कसं वाटलं? ठीकच वाटलं. फक्त हे खालीतून येणारा पाऊस सगळं मजा किरकिरा केलंय. हे जीवनात पहिल्यांदा झालंय की मला पावसामुळे त्रास होतोय. जेव्हा हे जग सरळ होतं तर वरनं पडणारा हा पाऊस मला एक एक क्षण खूप छान वाटत होता. अफसोस, मी तर तसला पाऊस कधीच नाही बघितला आयुष्यात. खरं बोललेत माझे बाळा. तुला उगीच ह्या उलट्या जीवनात तुला जगावं लागत आहे. काश मी काही केलं असतं. तसं आता एक गोष्ट तुम्ही करू शकता ना आजोबा? अच्छा, आणि ते काय आहे? हे सगळं आपल्या गावामध्ये का झालं? सगळं काही उलट का झालं? जर का तुम्ही मला हे सांगाल तर बहुतेक आपण ह्याचा हल काढू शकतो. रिंकूच्या बोलण्यावर आजोबाने तिला गावामध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगितलं. वर्षांपूर्वी हा गाव फुलत होतं. पण आपल्या हे खूपसूरत गावामध्ये एक चिडचिडा जादूगर होता. चिडचिडा जादूगर? हा, चिडचिडा. खरं बघितलं तर त्या जादूगरचा ह्या दुनियात काही काम नव्हतं. तो ह्या गावात एकटाच राहत होता. त्याला त्याच्या एकटापणामुळे लोकांची अशी चीड होत होती की त्याला लोकांची खुशी बघता येत नव्हती. तो लोकांची खुशीवरनं चिडत होता. त्याला राग येत होता. पण त्याच्याकडे नाराज होण्याऐवजी अजून काहीच नव्हतं. आणि ह्या सगळ्यांमध्ये एका दिवशी त्या जादूगरनी ह्या गावाला एक शाप दिला आणि आपलं गाव उलट झालं. काय? श्राप? हा बाळा, तेव्हापासनं आम्ही ह्या उलटी दुनियामध्ये फसलेलोय. आजोबांकडून गावाची इतकी भयानक गोष्ट ऐकून रिंकू खूप घाबरली. तिला खूप दुःख झालं. पण इतकं सगळं घडल्यानंतर पण रिंकूने हा निर्णय घेतला होता की ती ह्या विचित्र हालातापासून गाववाल्यांना नक्कीच बाहेर काढेल. अरे देवा, हे सगळं काय आहे? बिचारे गाववाले उगाच या विचित्र खेळामध्ये अडकलेले आहेत. पण मी पण हा निर्णय घेतलाय. मी ह्याला बदलूनच राहणार आहे. रिंकूने गाववाल्यांना या जाळमधून बाहेर काढण्यासाठी प्रोफेसर अग्नीची मदत घेतली. ती एक प्रसिद्ध वैज्ञानिक होती जी विचित्र आविष्कार आणि विचित्र सिद्धांतासाठी ओळखली जात होती. जसंच तिने उल्टीपूरमध्ये कदम ठेवले तिचे होश उडाले. हे काय? हा तर गुरुत्वाकर्षणचा पूर्ण उठलाव आहे. हा तर विज्ञानचा चमत्कार आहे. अविश्वसनीय, अविश्वसनीय. हो मॅम, हे खरोखरच अविश्वसनीय. पण आम्हाला आपल्या गावाला ह्याच्यापासून वाचवायचंय. ओ, आता सोड ना. मी आली आहे ना आता. मी या गावाला ह्याच्यापासून नक्कीच बाहेर काढेल. आय प्रॉमिस. थँक्यू मॅम. प्रोफेसर अग्नीने उलट्या पावसाचा विश्लेषण केला आणि गाववाल्यांकडून बातचीत केली. पण सगळ्यात मोठी समस्या होती खालून वर होणारा पाऊस. समस्या तर खूप मोठी आहे. जांच करताना प्रोफेसर अग्नी आणि रिंकूने मिळून गाववाल्या लायब्ररीमध्ये जुने ग्रंथ, स्क्रोल्स आणि श्लोक वाचले. ह्या सगळ्यांच्या मधोमधी त्यांना एक धूळ भरलेली पुस्तक मिळाली ज्याच्यामध्ये विचित्र आणि रहस्यमयी श्लोक होते. अरे हे काय? हा तर एखादा विचित्र चिन्ह आहे. पण ह्याचा काय अर्थ असेल?
बहुतेक आजोबांना माहित असेल. रिंकू आणि प्रोफेसर अग्नीने आपला वेळ अजिबात न घालवता आजोबांकडे ती रहस्यमय पुस्तक घेऊन पोचले. आजोबा, ही बघा, ही पुस्तक आज आम्हाला जांच करताना लायब्ररीमध्ये मिळाली, पण ह्यामध्ये जे मंत्र आणि श्लोक आणि जे प्रतीक बनलेले आहेत त्यांचा अर्थ आम्हाला अजिबात समजत नाहीये. काय तुम्ही आमची मदत करू शकता का? रिंकूच्या प्रश्नांवर आजोबांनी ती पुस्तक हातामध्ये घेतली आणि एकटक बघायला लागली. त्यांना अचानक समजलं की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. रिंकू बाळा, हे पुस्तक तर खूपच मदतगार आहे. हे तर खूपच कमालची पुस्तक आहे. हार्टस्टोनच्या बारेमध्ये सांगितलंय. हार्टस्टोनच्या बद्दल सांगितलेलं आहे, जे उलटीपूरच्या मनात कुठेतरी आत लपलेलं आहे. जर आपण त्याला शोधून घेऊ तर हा उलटी दुनियापासून आपल्याला सुटकारा मिळू शकतो. काय खरंच? हा बाळा, नक्कीच. आजोबाचं बोलणं ऐकून रिंकूला खूप राहत मिळाली. इतक्या वर्षांपासून जे गाव ह्या विचित्र दुनियेमध्ये उलझलेलं होतं त्याच्यातून बाहेर निघण्याचा रस्ता शेवटी मिळाला होता. आता रिंकू आणि पूर्ण गाव हार्टस्टोनला शोधण्यासाठी निघून गेलं. प्रोफेसर अग्नीने आपल्या जादुई ऊर्जा ओळखणाऱ्या मशीनला घेतलं आणि पूर्ण गावाला स्कॅन करायला लागली. मॅम, हे बघा, मला काय मिळालं. अरे वा, हे तर. काही दिवसाच्या अथक प्रयासांनंतर शेवटी रिंकूला तो हार्टस्टोन मिळाला. तो जमिनीवर पसरलेल्या आकाशामध्ये कुठेतरी लपलेला होता, पण त्याच्या चोहीकडे एका जादुई ऊर्जेचा कवच होता, ज्याने त्याला हात लावायचं असंभव होतं. ह्याला तर आपण हात सुद्धा नाही लावू शकत. आता काय करायचं? काळजी करण्याची गरज नाहीये. माझ्याकडे एक यंत्र आहे ज्याने आपण जबरदस्त ऊर्जा बनवू शकतो आणि त्या कवचला तोडू शकतो. काय खरंच? हो, नक्की. तर चला सुरू करूया. प्रोफेसर अग्नीने आपला गोलाकार यंत्र हार्टस्टोनच्या वरती ठेवला. कमाल झालं. त्या यंत्राने गरम ऊर्जा बनायला लागली आणि सरळ हार्टस्टोनवर पडायला लागली. येस, हे काम करायले. हो मॅम. रिंकूच्या बरोबर सगळे गाववाले त्या यंत्राकडे एकटक बघत होते. तेव्हा त्या ऊर्जाने त्या कवच मध्ये दरार पडायला लागली आणि एका जोरदार चमकदार रोशनी बरोबर तो कवच तुटला. ये हो रे, हा कवच तर तुटलाय. जसंच तो कवच तुटला, रिंकूने हार्टस्टोन आपल्या हातामध्ये उचलला. त्याला हातामध्ये घेतानाच तिला एक विचित्र पण आनंदमयी एहसास झाला आणि तेव्हा एक ऊर्जेची लहर पुऱ्या गावामध्ये पसरली. रिंकू, चल आता खरोखरचं काम सुरू करूया. हा स्टोन तर आता तुझ्या हातामध्ये आहे. ह्याला उघड आणि ह्यामध्ये दिलेल्या मंत्रांचा उच्चारण सुरू कर. मग बघ, तुझं गाव या उलटी दुनियेपासून मुक्त होऊन जाईल. ओम मुक्तये नमः, ओम मुक्तिये नमः, ओम मुक्तिये नमः. जसंच रिंकूने मंत्र वाचायला सुरुवात केली, गाववाल्यांच्या आत एक रक्षा कवच निर्मित झाला आणि त्याच्यानंतरच पूर्ण गाव जसं घड्याळाच्या सुसारखं फिरायला लागलं. आश्चर्य घटना घडली. जमीन आपल्या जागी आली, आकाश वर गेला आणि सगळं काही पुन्हा पहिल्यासारखं झालं. आम्ही करून दाखवलं. आपलं गाव मुक्त झालं. आजोबा, आपलं गाव मुक्त झालं. हा बाळा, हा माझे बाळा, तू खरोखर करून दाखवलं. खरोखरच एकता आणि शांत मन कोणत्या पण कठीण परिस्थितीला हरवण्यासाठी सगळ्यात मोठा हतियार आहे. जेव्हा आपण सगळे मिळून हसतो तेव्हा आपण सगळे मिळून पुढे वाढतो. एक शुद्ध दिल ते करू शकतं जे विज्ञान आणि जादू दोघं मिळून सुद्धा नाही करू शकत.